परभणीमध्ये सुद्धा काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला। कारण परभणीमध्ये काँग्रेसनं अधिकृत उमेदवार म्हणून ज्यांना संधी दिली होती, अधिकृत उमेदवार म्हणून ज्यांनी अर्ज भरला होता, त्या साहेबराव कांबळेंनी निवडणुकीतनं अनपेक्षितपणे माघार घेतली। महायुतीच्या उमेदवारावरती टीकास्त्र सोडून निवडणुकीत आपला विजय निश्चित असल्याचा दावा कांबळेंनी केलेला। पण महाविकास आघाडीकडे पूर्वीसारखं संख्याबळ नसल्यामुळे आपण उमेदवारी परत घेत असल्याचं कांबळेंनी म्हटलंय। त्यांच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीचे नेतेच बुचकळ्यात पडलेत। यवतमाळ शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो आणि महायुतीच्या जागेसाठी भाजप शिवसेनेत रस्सीखेच सुद्धा सुरू होती। ही जागा महायुतीत शिवसेनेला गेली। माजी आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। आता काँग्रेसनं उमेदवार मागे घेतल्यामुळे दुष्यंत चतुर्वेदी यांचा विजय निश्चित मानला जातोय। महाविकास आघाडीकडे जनसंख्या कमी आहे आणि जनसंख्येवर म्हणजेच नगरसेवकावरच ही निवडणूक अवलंबून आहे आणि नगरसेवकाची संख्या कमी पडते। एक मागासवर्गीय माणसांना एवढं मोठं तिकीट देणे आणि निवडणुकीमध्ये उतरवणे हे माझ्यासाठी भूषणावह बाब आहे। परंतु हे असं तोंडी बोलून किंवा लेखी बोलून चालत नाही। या गोष्टीला सगळं साम दाम दंड लागते आणि ते आमच्याकडे सध्या संख्याबळ पुरेशी नसल्याकारणाने आपण हे निवडणूक जिंकू शकत नाही अशी माझी धारणा झाली आहे।